दंडवत प्रणाम। आज मी बनवणार आहे चिल्याची भाजी। तर त्यासाठी बघा मी कढई तापत ठेवलेली, तेल टाकून घेतलेलं आहे आणि मी वापरणार आहे त्यामध्ये एकदम कमी मसाल्यांमध्ये खूप भारी अशी भाजी होती ही। तर मग आता त्यामध्ये टाकून घेतलं आहे लसूण आणि जिरं। आता कांदा आणि मिरची टाकून घेते आणि चांगलं लालसर कलरचं होऊ देते। आणि भाजी मी चांगलं धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे आणि यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तर बऱ्याचशा मुलांना असे हिरव्या भाज्या आवडत नाही खायला, पण तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, नक्की आवडतील त्यांना। कांदा पण चांगला मस्त लाल कलरचा होऊ द्यायचा, कच्चा असला ना की चांगला लागत नाही ते भाजी मग खायला। तर मस्त कलरचा कांदा कमी आचेवर मस्त परतून घ्यायचा आणि मग चिरलेली भाजी त्यात टाकून घ्यायची। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर बरेचसे पाण्याचा वापर करता आणि मग ते भाजी काही चांगलं लागत नाही खायला आणि त्याचा कलर पण बदलून जातो। तेलाचा वापर जास्त करायचा, म्हणजे ती भाजी तेलात आणि तेलात पाण्यात शिजून जाते। बघा आता बघ किती भारी अशी मिरची झालेली आहे। आता टाकून घेते त्याच्यामध्ये कांदा आणि मग मसाले पण त्यातच टाकून घ्यायचे तेलामध्ये। मसाले चांगले झाले आणि तेलामध्ये की लय भारी भाजी लागते बरं। आणि अशाच प्रकाराची तांदळाची भाजी आणि मेथीची भाजी पण तुम्ही करून बघा आणि पहा तुमच्या पोरांना आवडते की नाही आवडत। एक पोळी सोडून 2 पोळ्या तर खातीन। बघा झालं आता कांदा त्याच्यामध्ये टाकून घेते। आता मसाले पण जास्त काही टाकायचे नाही आहे, हळद आणि धना पावडर आणि थोडं गरम मसाला टाकून घेते। मग मसाले झाले की मग टाकून घेते भाजी आणि भाजीवर अजिबात झाकण नाही ठेवायचं। झाकण ठेवलं ना की ते भाजी काही चांगली लागत नाही खायला। आणि पहा आता ते मस्त परतून घेते आणि परतल्यानंतर भाजी टाकून घेते। भाजी तर लय दिसते, पण थोडंसं परतून घेतलं ना की एकदम खूप भाजून जाते, उशिकच भाजी होते बरं हे। आणि भाजीमध्ये मीठ नाही टाकायचं, मीठ नाही का मागून सर्व भाजी झाल्यावर बी टाकलंच चालते। भाजी चांगली परतून घ्यायची आणि मग तुम्हाला कोणाकोणाला आवडतात रानभाज्या ते बी मला सांगा कमेंटमध्ये। आणि माझ्या पद्धतीची भाजी तुम्हाला आवडली की नाही ते बी सांगा। आता बाबा मीठ टाकून घेते आता मी तिच्यामध्ये आणि अजून परत मिठानं बी पाणी सुटते त्याले। तर मिठानं पाणी सुटल्यावर बी तिला कोरडी होऊ द्यायची, मगच गॅस बंद करायचा। बघा अशा प्रकारे झालेली आहे माझी भाजी तयार। तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं मग।